शनिवारवाड्यातील नमाज पठणावरून महायुतीत जुंपली आहे। शनिवारवाड्यातील मजार हटवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजप खासदार मेधा कुलकर्णींवर राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेने निशाणा साधलाय। तर आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर शनिवारवाड्यावरून कसं राजकारण सुरू आहे आपण पाहूयात, त्यावरचा एक खास रिपोर्ट। नमाज पठणवरून महायुतीत जुंपली। मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी। शिंदे सेनेचाही भाजपवर निशाणा। पुण्यातील वाढती गुन्हेगारी राज्यात चर्चेचा विषय असतानाच आता शनिवारवाड्यातील नमाज पठणावरून राजकारण सुरू झालंय। शनिवारवाड्यामधील मजारवर चादर चढून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपने केलाय। मात्र यावर महायुतीतील मित्र पक्षांनीच आक्षेप घेत हल्लाबोल केलाय। भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने आंदोलन केलं। या मजारची 1936 साली पुरातन विभागात नोंद असून खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामुळे सामाजिक सलोखा बिघडतोय असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलाय। ज्या मस्तानी आहेत त्या राजपूत होत्या का मुस्लिम होत्या, मला त्या वादात जायचं नाहीये। मला म्हणायचं आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवारवाडा आहे, मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवारवाडा नाही। मुळामध्ये माझी एकच मागणी आहे, आमचे पालकमंत्री अजितदादा असतील, मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील की मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। दुसरीकडे शिंदे सेनेनेही भाजपवर निशाणा साधलाय। कुणीही आपणच सरकार आहोत या थाटात वागू नये असा टोला नीलम गोरे यांनी लगावलाय। तर शनिवारवाडा प्रकरणावरून भाजपचे मंत्री नितेश राणेंनीही संताप व्यक्त केलाय। तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजिल्लीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसाचं पठण सुरू केलं तर मग काय करायचं? जो न्याय तुम्ही हजिल्लीला लावता तोच न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा। शनिवारवाडा ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे। त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत, त्या नियमांचं पालन झालं पाहिजे। एक दुसरं, ते नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत। अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये। दरम्यान शनिवारवाड्यातील नमाज पठण प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। शनिवारवाड्यात नमाज पठण चालणार नाही, चलो शनिवारवाडा अशी हाक देत मेधा कुलकर्णी यांनी रविवारी आंदोलन केलं होतं। गोमूत्र शिंपडून परिसराचं शुद्धीकरण केलं। ही मजार हटवण्यासाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय। शनिवारवाड्यासमोर आणि बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे। पेशव्यांना त्यांची अडचण नव्हती, मग तुम्हाला का, असा सवाल विरोधक करतायत। पालिका निवडणुका तोंडावर आल्यानं मतांसाठी मुस्लिम धर्मियांना दुखवण्याचं धाडस सत्ताधारी पक्ष करत नाही। त्यामुळेच नमाज पठणवरून महायुतीत जुंपली आहे। आधीच वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे अशांत झालंय। आता ऐतिहासिक शनिवारवाड्यावरून राजकारण तापू लागलंय। हा वाद कोणत्या वळणावर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।